गृहस्थाचा आपल्या देवावर खूप विश्वास होता. काहीही झालं तरी त्याचा हा विश्वास कधीही डगमगत नसे. आणि एक दिवस असं झालं, तो समुद्रामध्ये त्याची नेहमीप्रमाणे छोटीशी बोट घेऊन निघाला. पण समुद्रामध्ये अचानक खूप मोठं तुफान आलं. ती बोट इतकी हेलकावू लागली की शेवटी नाईलाजानं त्यानं स्वतःचं लाईफ जॅकेट अंगावर चढवलं आणि समुद्रामध्ये उडी मारली. आणि शेवटी पोहत पोहत स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो निघाला. शेवटी जेव्हा केव्हा एक बेट लागलं तेव्हा तिथे तो थांबला आणि त्यानं लगेच बेटावर उतरल्यानंतर परमेश्वराचे आभार मानले की हे परमेश्वरा, एवढ्या तुफानामध्ये खरंच माझा जीव वाचणं खूप कठीण होतं, पण तू खरंच दयाळू आहेस आणि तू मला वाचवलंस. आणि नंतर त्याच्या लक्षात आलं की ह्या बेटावर आपणच फक्त एकमेव आहोत, दुसरं कुठलंही मनुष्य जातीचं अस्तित्व तिथे नाही. मग तो देवाची प्रार्थना करू लागला की हे परमेश्वरा, या बेटावरून माझी सुटका कर आणि मला माझ्या घराकडे जाण्याचा मार्ग दाखव. पण एक दिवस झाला, 2 दिवस झाले, करता करता काही दिवसही गेले. हा बिचारा प्रत्येक वेळेस परमेश्वराला प्रार्थना करायचा, पण कोणताही मार्ग त्याला आपल्या घराकडे जाण्याचा दिसतच नव्हता. शेवटी त्याच्या लक्षात आलं की आपल्याला आता इथेच कदाचित कायमचं राहावं लागेल. सुटकेचा मार्ग कोणताच दिसेना, किंवा समुद्रातून कोणत्या तरी बोटी जातायत, दुसरे जहाज जातायत, मनुष्य कोणीतरी दिसतोय असं सुद्धा होईना. कदाचित पुढचं आयुष्य आपल्याला इथेच काढावं लागणार आहे. पण असो, परमेश्वराचीच याच्यामध्ये काहीतरी इच्छा असेल असं म्हणून शेवटी त्यानं झोपडी बांधायला सुरुवात केली. 2-3 दिवसामध्ये त्याची झोपडी बांधून पूर्ण झाली आणि त्यानं विचार केला की चला, किमान आता आपल्याला व्यवस्थितरित्या झोप तरी इथे लागेल. आणि नेमकं काय झालं, एवढ्या विजांचा कडकडाट सुरू झाला आणि त्यातली एक वीज बरोबर त्या झोपडीवरच पडली आणि झोपडीला एवढी आग लागली, खूप मोठा जाळ झाला. आणि त्या जाळाकडे पाहून ह्या गृहस्थाचा मात्र पूर्ण विश्वास देवावरचा संपला. अतिशय हताशपणे तो म्हणाला, हे परमेश्वरा, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला, तू व्यवस्थित मला मार्ग दाखवशील, तू जे काही करशील ते माझ्या भल्यासाठी असेल असं मला वाटत होतं. पण इतक्या दिवसांपासून मी ह्या बेटावर आहे. आत्ता कशी तरी मी ही झोपडी बांधली होती आणि आज मी तिथे झोपणार होतो, तर ह्या झोपडीला सुद्धा तू आग लावून टाकलीस, ही माझी झोपडी सुद्धा नष्ट करून टाकलीस. तुझ्यावर मी विश्वास ठेवला, हे खूप चूक झालं असं मला वाटतंय. असं म्हणून तिथेच एका कोपऱ्यामध्ये तो रडत बसला. आणि आश्चर्यच घडलं, अवघ्या काही वेळामध्ये दुसरं एक मोठं जहाज आलं आणि त्या जहाजावरून माणसं ह्या बेटावर उतरले आणि म्हणाले की दुरूनच आम्हाला दिसलं की ह्या बेटावर आग लागलेली आहे आणि आमच्या लक्षात आलं की कोणीतरी ह्या बेटावर अडकलेलं असेल, फसलेलं असेल, म्हणून मुद्दाम जाळ लावून आम्हाला इशारा करत असेल की ह्या बेटावर मी अडकलोय आणि कोणीतरी मला इथून वाचवा. म्हणून आम्ही खरं तर फार मोठ्या टूरवर जाणार होतो, खूप लांबचा आमचा मार्ग होता, पण कोणीतरी इथे अडकलेलं असेल, त्याला मदत करायला हवी, हा विचार आम्ही केला आणि आमचं जहाज या दिशेनं वळवलं आहे. तुम्हाला काय वाटतं? हे जेव्हा त्या गृहस्थानं ऐकलं तेव्हा काय वाटलं असेल त्याला? अक्षरशः तो ढसढसा रडायला लागला आणि त्यानं लगेच पुन्हा वर परमेश्वराच्या दिशेनं हात करून म्हटलं, हे परमेश्वरा, माझी खूप मोठी चूक झाली, मी तुझ्यावर अविश्वास दाखवला, पण अगदी सुरुवातीपासून मी जे म्हणत होतो, परमेश्वर जे काही करतो ते भल्यासाठीच असतं, ते खरंच किती सार्थ होतं हे तूच आता दाखवून दिलंस. मला वाटत होतं माझी झोपडी सुद्धा तू जाळलीस, पण ह्याच जाळामुळे मला वाचवण्यासाठी कोणीतरी आलं आणि मला घरचा मार्ग पुन्हा एकदा दिसतोय, याच्यासाठी तुझे अनंत आभार. मित्रमैत्रिणींनो, आपल्याही आयुष्यात असंच काही होत असतं. बरेचदा निगेटिव्ह प्रसंग आपल्याही आयुष्यात घडतात खरे, पण त्याच्यातूनही चांगलं काय उद्भवणार आहे याच्याकडे आपण दुर्लक्ष करायला लागतो आणि स्वतःचा कुठेतरी विश्वास आपण गमावून बसतो. त्याच्यामुळेच हा विश्वास कधीच गमवायचा नाही. आयुष्यात जे घडतं ते चांगल्यासाठीच घडतं आणि वाईटही घडलं असेल तर त्याच्यातूनही काहीतरी चांगलंच निष्पन्न होणार आहे, हा विश्वास आपण ठेवायलाच हवा की नाही? बरं, तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की तुम्हाला ती घटना घडली तेव्हा फार वाईट वाटलं होतं, ही फार वाईट घटना घडली आपल्या आयुष्यात असं काही जाणवलं होतं, पण नंतर मात्र लक्षात आलं की त्या वाईट घटनेचा परिणाम म्हणून आपल्या आयुष्यात काहीतरी खूप छान घडलेलं आहे? तसं जर काही घडलेलं असेल ना, तर आम्हालाही तुमच्या ह्या सगळ्या प्रतिक्रिया वाचायला फार आवडतील.
सो वाट कसली पाहताय? खाली कमेंट बॉक्समध्ये जा आणि लगेच टाईप करा. थँक्यू.